राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी स्थानीय स्वराज्य संस्थाओं के आगामी चुनाव को देखते हुए संगठन को मजबूत करने में एकजुट हो गई है। इस संबंध में मीडिया को जानकारी देते हुए अनिल देशमुख ने बताया कि पार्टी स्तर पर जिले से लेकर राज्य स्तर तक सांगठनिक मजबूती के लिए चर्चा चल रही है। असं आहे की माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वृत्तपत्राला जे त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये जे स्टेटमेंट दिलं ते ठीक आहे, काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असू शकते म्हणून त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असेल, पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आमचा आहे तो कशा पद्धतीनं मजबूत करायचा, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे आता निवडणूक आहे त्याला कसं सामोरं जायचं, या सर्व बाबतीत आमच्या पक्ष स्तरावर जयंतराव पाटील आणि आमच्या सर्व लोकांच्या चर्चा चालू आहेत. कसं आहे, काही आता माननीय पवार साहेबांना आमदार भेटत राहतात, खासदार भेटत राहतात, कार्यकर्ते भेटत राहतात, तर काहींनी आपली भावना व्यक्त केली असेल, पण ही जरी भावना व्यक्त केली असेल तरी पण आम्ही पक्ष म्हणून आमचा पक्ष आपल्याला अजून कसा मजबूत करता येईल या दृष्टीनं आम्ही पक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे या दृष्टीने काम करतोय. नाही अशी कुठेही चर्चा नाही. मधल्या काळामध्ये आमची साहेबांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा अशी कुठेही चर्चा नाही. फक्त पक्ष आपला पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आपला सामोरं गेला पाहिजे त्याच्यासाठी चर्चा झाली आणि चांगल्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला लढायच्या आहे या बाबतीत सविस्तर साहेबांशी चर्चा झाली. कसं आहे, लोकसभेमध्ये अतिशय चांगला आम्हाला रिझल्ट आले, अतिशय चांगले रिझल्ट आले, पण विधानसभेमध्ये काय झालं तुम्हाला सुद्धा कल्पना आहे. ईव्हीएम मध्ये गडबडी झाली, तुमच्या वोटिंग लिस्ट मध्ये गडबडी झाली, अनेक त्यामध्ये हे झाल्यामुळे विधानसभेचे असे निकाल आले. पण हे जरी विधानसभेचे जरी निकाल आले असले, असं निवडणुकीमध्ये निकाल कधी चांगले येतात कधी वाईट येतात, हे जरी असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपला पक्ष कशा पद्धतीनं अजून मजबूतीने आपल्याला आपला पक्ष पुढे घेऊन या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सामोरे जाता येईल या दृष्टीनं पक्ष स्तरावर काम चालू आहे.